नमस्कार. फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून हिंदू धर्माबद्दल एक श्री शिवपाठ यांचा धाडकरी म्हणून एक मी तुमच्यावर बोलत आहे. थोडा उशीर झाला त्याबद्दल क्षमस्व. लखनदादा जाधव आपले कोल्हापूरचे अत्यंत उत्कृष्ट बोलत होते. योगायोगाने आमच्या दोघांची वेळ एकत्र झाली. ते बोलत होते त्यामुळे मला येऊशी वाटत नव्हतं, पण पर्याय नव्हता, कारण सगळ्यांना सांगितलेलं आता सुरू करणार आहे. पहिल्यांदा देशामध्ये जी नैसर्गिक आपत्ती आली कोरोना नावाची, चरणी प्रार्थना करतो. आणि सर्वात पहिला मुद्दा की पोलीस, डॉक्टर, प्रशासन यांना श्री शिवपाठ हिंदुस्थानच्या पाहिजे. नाहक विनाकारण कुठेही कुणीही बिनकामाचं कुठेही फिरू नये. टू व्हीलरवर इकडे तिकडे हे आपली जबाबदारी आहे. कारण देश हा देव हाचे माझा. देश टिकला तर धर्म टिकणार आहे आणि धर्म टिकला तर देव टिकणार आहे. त्यामुळं आपण सर्वांनी स्वयंशिस्त पाळून पोलिसांना मदत करूया. वाईचे DYSP टिके साहेब असतील, वाईचे PI साहेब असतील, बोईंचे श्यामबुवा असतील, धनाजीराव कदम, हे पोलीस प्रसाददादा दुरुस्कर, हे अत्यंत निष्ठेने हिंदवी स्वराज्याचे संरक्षक असल्यागत काम करतायत. त्यांना आपण स्वयंशिस्तीने आपण त्यांना मदत करूया, सहकार्य करूया. विषय हिंदुत्वाचा आहे. हिंदुत्व म्हणजे काय? मुळामध्ये आपल्याला लहानपणापासून एक धर्म, देव, देश याबद्दल काही शिकवलंच नाही. पारतंत्र्याच्या काळात शब्द आपल्यात एक मारक शब्द देऊन गेले, इंग्रज देऊन गेले. आपली लोक किंवा शिक्षक कोणी असून द्या आपल्याला हे शिकवतात की तुम्ही 150 वर्षापूर्वी इंग्रजांनी आपल्यावर 150 वर्ष राज्य केलं. इंग्रजांनी 150 वर्ष आपल्यावर राज्य केलं हे सांगायची काय गरज आहे? इंग्रजांवर म्हणजे इंग्लंडवर ग्रीक लोकांचं 1100 वर्ष राज्य होतं. हे कधी कुणाला सांगितलं का? किंवा हे कुणाला माहिती आहे का? हे माहिती नसतं, कारण हे मुद्दाम सांगत नाहीत. कारण इंग्रजांनी त्यांच्यावरच्या आक्रमणांचा किंवा पारतंत्र्याचा इतिहास त्यांनी पुसून टाकलाय. पण आपण नेहमीच कित्ता करतो, आपण 150 वर्ष पारतंत्र्यात होतो, 150 वर्ष पारतंत्र्यात होतो. आपल्याला ज्यांनी राज्य केलं ते 1100 वर्ष पारतंत्र्यात होते. ते कधी सांगत नाहीत, कारण ते राष्ट्र महत्वाचं आहे. त्यांना राष्ट्रासाठी, धर्मासाठी झुंजावे, राष्ट्रासाठी झुंजावे हे त्यांचा ब्रीदवाक्य आहे. आपण त्या गोष्टीत गेलो नाही. आपल्याला इतिहास चुकीचा शिकवला. अलेक्झांडर आपल्यावर चालून आला. सिंधू नदी ओलंडून आपल्या हात आला नाही, भारत देश जिंकला नाही. भारत देश जिंकायला सोडून द्या, पण सिंधू नदी त्यांनी ओलांडली नाही. त्याला आपण जगजत्ता म्हणून पदवी देतो. म्हणजे इतिहास आपल्याला किती चुकीच्या पद्धतीने शिकवला जातोय. अलेक्झांडरचा विशेष घ्यायचा म्हटलं तर प्रतापगडावर शिवाजी महाराजांची मूर्ती आहे. त्या मूर्तीवर शिलालेख लिहिला आहे की हा शिवाजी महाराजांची तुलना जगजत्त्या अलेक्झांडर संघ होऊ शकते. ज्याची लायकी नाही त्याच्याबरोबर शिवाजी महाराजांची तुलना होऊ शकत नव्हती, पण होऊ शकत नाही. पण आपल्याला नाहक जाणून बुजून काढून त्या अलेक्झांडरच्या तुलनेत बसवायचं. मग शिवाजी महाराजांचे थोडेसे कार्य करतो तर थोडे कमी करायचं. शिवाजी महाराजांची आणि अलेक्झांडरची तुलना का होऊ शकत नाही? कारण अलेक्झांडरची सेना अलेक्झांडरला वैतागून सोडून गेली. शेवटी शेकडो वर्ष झालेली त्यांना लढायचं होतं. जग जिंकायच्या ईर्षेने तो आलेला, सगळीकडे चाललेला. त्यामुळे त्या जग जिंकायच्या ईर्ष्यात त्याचे सैनिक त्याला घरदार संसार सोडून बरेच वर्ष झालं बाहेर आलेले. ते शेवटी अलेक्झांडरला म्हणलेत की आम्ही आमच्या घरी चाललो, आता आम्हाला नको बाबा बास. छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात एकदाही असा प्रकार घडला नाही की लढता लढता एखादा सैनिक शिवाजी महाराजांना सोडून गेलाय. शिवचरित्र गुरुवारी श्री संभाजीराव विनायकराव भिडे गुरुजी कायम सांगतात की शिवचरित्र रोज वाचलं पाहिजे. ते का वाचलं पाहिजे? तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात 100% एकही सैनिक, एकही सरदार लढताना सोडून गेला नाही, युद्धाच्या वेळी सोडून गेला नाही. तानाजी मालुसरे कोंढाणा घेताना, जेव्हा कोंढाण्याची मोहीम होती तेव्हा तानाजी मालुसरे पडले. भरताची तुटली बघा ढाल, रक्ताने शरीर झाला लाल, हाताला गुंडाळी तो चाल जेली तो वार बघा तलवार. असे नरवीर नरव्याघ्र सुभेदार तानाजी मालुसरे पडल्यानंतर त्यांचा सक्का भाऊ सूर्यजी मालुसरेंनी त्यांची जबाबदारी घेतली. पूर्वीच्या काळी सेनापती पडल्यानंतर युद्ध संपलं, सैनिकांनी हार मानून पळून जायचं असतं. पण शिवचरित्रात हा इतिहासच पालटून टाकला. वाघाच्या जबड्यात घालून हात मोजी तो जात, ही जात असे आमची पाने चाळून इतिहासाची. ती पाने का चाळून बघायच्यात? तर आपल्या पूर्वजांचा इतिहास आपल्याला अंगीकृत आणला पाहिजे, आपल्याला माहिती पाहिजे. ह्यासाठी एक
प्रामाणिक आणि कायम तत्पर असलेली देव धर्माचे तत्पर असलेली संघटना श्री शिवपठा हिंदुस्थान आपलं काम करते. प्रत्येकानं शिवचरित्र कळलं पाहिजे, खरा इतिहास कळला पाहिजे. खरा इतिहास म्हणजे काय तर शिवाजी महाराजांचे, शिवरायांचे कैसे चालणे, शिवरायांचे कैसे बोलणे, शिवरायांची सलगी देणे कैसे असते. गुरुवर्य श्री संभाजीराव विनायकराव भिडे गुरुजी हे संस्थापक आहेत, हे आपल्या सगळ्यांचे गुरु आहेत. गुरुजींचंच बोलायचं म्हणलं तर शुकासारिक वैराग्य ज्याचे वशिष्ठा परी ज्ञानी योगेश्वराचे, कवी वाल्मिकी सारखा मान्य ऐसा, नमस्कार माझा श्री सद्गुरू असा. समर्थ रामदास स्वामींची जशी म्हणजे त्यावेळेस त्यांना अभिप्रेत असलेला श्लोक रामदास स्वामी होते कसे हे त्या श्लोकात जे रचलंय मांडलंय त्याचं अनुकरण म्हणजे गुरुवर्य श्री संभाजीराव विनायकराव भिडे गुरुजी. गुरुजींचं अनुकरण, गुरुजींचा त्याग तेवढा आहे. त्या गुरुजींनी देव धर्मासाठी फक्त सगळे हिंदुस्थानातली, भारत देशातली भरकटलेली सगळ्या हिंदू समाजाची पोरं शिवाजी महाराज, धर्मवीर संभाजी महाराजांच्या मार्गाने चालण्यासाठी दुर्गा माता दौड, गडकोट मोहीम आणि बलिदान हे उपक्रम 100 म्हणजे 1001% तरुणांना एकदम देव धर्मासाठी स्वतःसाठी करण्याचं काम म्हणजे दुर्गा माता दौड आणि बलिदानाचे उपक्रम उपक्रम सगळ्यांनी केले पाहिजेत. शिवाजी महाराज, संभाजी महाराज हे दोन जगण्या मारण्याचे विषय आहेत. हे काय आहेत? शिवाजी महाराजांचं नाव घेतल्यानंतर अजून सुद्धा आपल्या अंगावर काटा येतो. का तर त्यांचं कार्य तेवढं मोठं होतं. आपल्याला जन्म देणाऱ्या वडिलांचं कितीही मोठ्याने नाव घेतलं तरी आपल्या अंगावर काटा येत नाही, पण पुण्यश्लोक छत्रपती श्री शिवाजी महाराज की जय म्हणल्यानंतर आपल्या अंगावर काटा येतो. त्यांचं कार्य तेवढं मोठं आहे. म्हणून शिवाजी महाराज आणि पुण्यश्लोक छत्रपती शिवाजी महाराज हे एकमेव असे राजे होऊन गेले, हिंदुत्ववादी राजे होऊन गेले. का छत्रपती शिवाजी महाराजांना निधर्मी समाजवादी म्हणणाऱ्यांना खरं तर ती लाईव्ह आहे त्यामुळे मला जास्त बोलता येत नाही, तर बोललो असतो. त्यांना सांगितलं पाहिजे शिवचरित्र रोज त्यांना वाचायला दिलं पाहिजे. मिर्झा राजे जयसिंगाच्या त्या वेड्यातनं ह्या सिद्धीजोहरच्या वेड्यातनं शिवाजी महाराज पन्हाळगडातनं शाही सोलमन सुटून आल्यानंतर काही दिवसानंतर नेताजी पालकरांना पकडून औरंगजेबाने नेलं आणि त्यांना कुलीखान केलं. त्या कुलीखान असलेल्या नेताजी पालकरांना परत काही दिवसानंतर शिवाजी महाराजांना भेटूशी वाटलं, स्वराज्य देऊशी वाटलं. तेव्हा ते खुलीखान असलेले नेताजी पालकर काही वर्षांनी परत आल्यानंतर शिवाजी महाराजांनी त्यांचं धर्मशुद्धीकरण केलंय आणि त्यांना परत हिंदू म्हणून घेतलंय. हे शिवाजी महाराज होते. शिवाजी महाराज त्यावेळेस आरक्षणाचा कायदा शिवाजी महाराजांनी लागू केला असता, पण शिवाजी महाराज खरोखर त्यांना हिंदू राष्ट्र निर्माण करायचं होतं. पुण्यश्लोक छत्रपती श्री शिवाजी महाराजांचं काळीच जाणणारा समाज आपला निर्माण करायचा असेल तर श्री शिवपठा हिंदुस्थान हा एकमेव पर्याय आहे. आणि त्याच कारण त्याचे संस्थापक गुरुवर्य श्री संभाजीराव विनायकराव भिडे गुरुजी. गुरुजींचं काम हे आपण सगळ्यांनाच माहिती आहे. गुरुजींचा त्याग हा सगळ्यांना माहिती आहे. गुरुजींचे विचार सगळ्यांचे माहिती आहेत, पण गुरुजींचं काळीच सगळ्यांना कळलं पाहिजे. गुरुजींना काय हवंय? 32 मन सुवर्ण सिंहासन 100% हे झालंच पाहिजे आणि ते होणारच. गुरुजींनी सांगितले म्हणल्यावर अरे गुरुजींनी सांगितले संबंध रायगड सुद्धा सोन्याचा होईल आणि ते झालंच पाहिजे. कारण 32 मन सुवर्ण सिंहासन भवितव्यात म्हणजे भविष्याचं सगळ्या हिंदुस्थानला, सगळ्या जगाला शिवाजी महाराज, संभाजी महाराज कळण्यासाठी ते 32 मन सुवर्ण सिंहासन होण्यासाठी आपण प्रयत्न करतोय आणि चांगल्या पद्धतीने करणार. दुर्गा माता दौड, बलिदान मास, गडकोट मोहीम ही केल्यानंतरच श्री शिवपठा हिंदुस्थानचं कार्य होतंय का? श्री शिवपठा हिंदुस्थान गुरुजी कायम सांगतात की संघटनेचं नाव वाढलं नाही चालेल, पण शिवाजी महाराज, संभाजी महाराज रक्त काढायची माणसं वाढली पाहिजेत. सगळ्या संघटना, हिंदुत्वादी कुठलीही संघटना असून दे, म्हणजे अक्षित महाराजांचे शिवशंकर स्वामी असतील, मिलनभाऊ असतील, सगळे संघटना असतील, आपापल्या पद्धतीने सगळे काम एक करतात, एक नंबर काम करतात. सगळ्यांचं काम चांगलं आहे कारण समुद्राला सगळ्या नद्या मिळतात. हिंदुत्व हा समुद्र आहे आणि सर्व संघटना ह्या नद्या आहेत. मार्ग वेगवेगळे असतील पण ते शेवटी समुद्राला मिळतात. आपण हिंदू धर्माचं आचरण, हिंदू धर्माचं म्हणजे कुठलंही अनुकरण हे आपण विसरलोय. साध्या गोष्टी आपण सगळ्या विसरून गेले. आपल्याला इतिहास चुकीचा शिकवला. पहिली गोष्ट इतिहास, सिकंदराला म्हणजे अलेक्झांडरला मुस्लिम तत्कालीन इतिहासकारांनी त्याला सिकंदर नाव दिलं. त्याला आपण जगजत्ता केलं. जो सिंधू नदी अलीकडे ओरडून आला त्याला आपण जगजत्ता म्हणलो. तिथंच आपण चुकलोय. अकबर, मुघलकालीन इतिहास, सुवर्णकाळ. मुघलांच्या काळी सुवर्णकाळ कधी होता हे मी तर इतिहासात कधी आतापर्यंत वाचलं नाही, एवढी पुस्तक वाचली म्हणून. मुघलकालीन सुवर्णकाळ. अकबर हा राष्ट्रपुरुष देशाचा आहे, मग महाराणा प्रताप काय राष्ट्रद्रोही आहेत का? आपल्याला काय कळलंच नाही. हा विषय जाणून बुजून आपल्याला आपला इतिहास शिकवला नाही. रामायण, महाभारत, वेद, अरे वेदांवर विषय निघाला. मौलाना महबूब अली खान उत्तर भारतातला, मला वाटतं ते कानपूरचाच असेल, मौलाना महबूब अली खान अत्यंत विद्वान मुसलमान मौलाना होता. कसा नालायक आहे, हिंदू धर्माचा अभ्यास करायला सुरुवात केली आणि त्यांनी वेद वाचले. फक्त वेद वाचले तर तो हिंदू झाला. त्यांनी आचार्य महेंद्र पायली, मौलवी
हा हिंदूंचे वेद वाचले. हे हिंदू धर्माकडे किती साठा आहे. हिंदू धर्माचा हिंदू हा धर्म आहे, दुसऱ्या धर्माला शिवाय द्यायचे कारण नाही. पण आपल्याला थोडाफार इतिहास कळला पाहिजे. सुफी संत आपण जो म्हणतो ख्वाजा मोइनुद्दीन चिश्ती, हा इतिहास आपल्याला इतिहास वाचा मिळे दिव्य दृष्टी, न वाचा तर राष्ट्र दुखी कष्टी. जशी दिव्य दृष्टी मिळेल संजयाला, तशी दृष्टी लाभो उभ्या भारताला. गुरुवारांनी जो श्लोक लिहिला आहे तो श्लोक सगळ्यांनी वाचला पाहिजे. तो श्लोक अनुकरण वाचला पाहिजे. इतिहासामध्ये ख्वाजा ह्या महाशयांनी मोहम्मद घोरीला आपल्या देशावर आक्रमण कोण विद्वान नाही, त्यांच्या इतका बुद्धिवंत कोण नाही. ते स्वतः सांगतायत, अरे बाबा हे तुर्कांचं तुम्ही काय खरकट गोष्ट खाताय. अफजल खानाची कबर त्या प्रतापगडावर अफजल खानाने आई तुळजाभवानीची मूर्ती फोडली, काही कापली. शिवाजी महाराजांनी फाडला, त्या अफजल खानावर ती तिथं कबर बांधली, त्याला तिथं थडगं होतं, त्याला संत असल्यानंतर तिथं मशीद केली. आणि अफजल खान हिंदूंची जमा सगळ्यात जास्त होती. अफजल खान की मला मूल जन्माला घाल, मला असं असं मिळून दे, मला तसं मिळून दे, असा हिंदू समाज लगेच कुणाकडे म्हणजे चमकलं की बघणारा हिंदू समाज लगेच त्याकडे आकर्षित होणार. त्याच्या मागचं गांभीर्य वगैरे काय ओळखणार नाही. हिंदू समाजाला लागलेला रोग की राष्ट्रनिष्ठा, धर्मनिष्ठा. गुरुजी कायम सांगतात त्यात आपण 100% शून्य आहोत. आणि ती राष्ट्रनिष्ठा उत्पन्न करण्यासाठी गुरुवारी संभाजीराव विनायकराव भिडे गुरुजी यांच्या विचारातून स्थापन झालेली श्री संघटना श्री शिवपठाण हिंदुस्थान, या संघटनेचं आपण काम केलं पाहिजे. हे काम वाढलं पाहिजे. हे काम वाढण्यासाठी आपल्याला काय करायचंय, जेवण भूक लागल्यानंतर आपण जेवतो जेवढं सोपं आहे तेवढं सोपं आहे. आपण आपल्या मित्रांना, आपल्या मित्र प्रत्येकाला असतात, आपल्या मित्रांना जरी आपण हे काम सांगितलं ना तर हळूहळू देशात जाईल. आपल्याला प्रत्येकाला 4 मित्र असतात, 4 जणांना 4 मित्र असतात. प्रत्येक मित्र म्हणजे कंटिन्यू 4 नसतात, 4 जणांना परत 4 असतात, त्या 4 जणांना 4 असतात. आपण फक्त या प्रत्येकाला सांगितलं पाहिजे. वाईमध्ये 2007 साली काम सुरू झालं श्री शिवपठाण हिंदुस्थानचं. त्याच्या आधी वाई हे हिंदुत्वाची खाण आहे. आधी प्रतापगड समिती असून द्या, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ असून द्या, विश्व हिंदू परिषद, बरेच सगळ्यांचे काम चांगले होते. पण गुरुवारी श्री संभाजीराव विनायकराव भिडे गुरुजींनी स्थापन केलेलं श्री शिवपठाण हिंदुस्थान वाईमध्ये आम्ही काम सुरू करताना कुणालाही माहीत नव्हतं. पण आता वाई तालुक्यात, वाई, खंडाळा, महाबळेश्वर, जावळी ह्या तालुक्यात कुठलं घर असं नसेल की श्री शिवपठाण हिंदुस्थान माहीत नाही. हे कसं आपोआप झालं का, की प्रत्येकाच्या स्वप्नात येऊन सांगितलं का. पळलो जिजल्या विनाना उजळे जगदात काही, मातीचं बीज करीसा स्तव नष्ट होती. घ्यायला लागेल, एका बीला कणसासाठी गाडून घ्यायला लागतं. तसं आपण झिजलं पाहिजे, आपण पळलं पाहिजे, आपण लोकांना सांगितलं पाहिजे. आणि फक्त वर्तमान काळ सांगितलं पाहिजे. वर्तमान काळ म्हणजे जास्त काय सांगायची गरज आहे. आताच बघा ना, कोरोनामध्ये सबंध देश पोलिसांना सहकार्य करतोय आणि तबलिगीमध्ये ती मरकजवाली अख्ख्या देशात कोरोना वाटतायत. म्हणजे एखाद्या पूजेचा सत्यनारायणचा प्रसाद कसा वाटतो तसा तो कोरोना वाटतायत. प्रत्येक ठिकाणी बघा, पेशंट 50,000 देशात गावले असतील ना तर त्यात 45,000 100% मुसलमान असतील. आपल्या धर्माला कुठला दोष द्यायचा नाही, पण वृत्ती घाणे, ज्यांची वृत्ती घाणे त्या वृत्तीला आपण 100% जागृत केलं पाहिजे. कारण हिंदू मनाचं चिकवू शिवसुरेखितता. हिंदू समाजाला शिवाजी महाराज, संभाजी महाराज हे कळले पाहिजेत. कारण हिंदू समाजाला ते कळत नाही. हिंदू समाजाला शिवाजी महाराज कळले असते तर रामचंद्र अमात्य शिवाजी महाराजांनी स्वराज्य स्थापन केल्यानंतर, हिंदवी स्वराज्य सिंहासन स्थापन केल्यानंतर दुसऱ्या दिवशी रामचंद्र पंत अमात्यांच्या मार्फत 365 फारसी शब्द बाहेर काढून टाकून त्यांना पर्यायी मराठी शब्द निर्माण केले. एवढं शिवाजी महाराजांचं स्वभाषेवर, स्वदेशावर, स्वधर्मावर प्रेम होतं. शिवाजी महाराज कट्टर हिंदुत्ववादी होते. ते मगाही सांगितलं नेताजी पालकरांचा विषय. हे शिवाजी महाराज प्रत्येकाने कळले पाहिजे. शिवाजी महाराज निधर्मी नव्हते. 100% दुसऱ्या धर्माचा आदर करायचे, पण स्वतः धर्माला सोडून दुसऱ्यांच्या धर्माचं, मला भूक लागली आणि म्हणून मी उपाशी राहून दुसऱ्या द्यायचं नाही, आपलं पोट भरलं असलं तर आपण द्यायचं. हे प्रत्येकाने आपण हिंदूंनी केलं पाहिजे. आपण धर्मासाठी, देवासाठी, देशासाठी, राष्ट्रासाठी 100% जगावे मातृभूसाठी आम्हाला वेळ एक, मरावे मातृभूसाठी आम्हाला वेळ एक, जिजावे मातृभूसाठी आम्हाला वेळ एक, लढावे मातृभूसाठी आम्हाला वेळ एक, ह्या विचाराने आपण चाललं पाहिजे. ह्या विचाराने आपण नाही चाललो तर भविष्यात काळ घातक, येणारा काळ हा घातक आहे. गुरुजी एक उदाहरण कायम देतात की एक बंद खोली करा, त्यात 1000 बेडकं टाका आणि एक अजगर सोडा. भीती अजगराला आहे, अजगरा नाही, भीती बेडका नाही. हिंदूंची अवस्था तशी आणि 100% हिंदूंची अवस्था तशीच आहे. कारण क्रांतिकारांचा इतिहास बाजूला ठेवून आपण मीडियाला, टीव्हीला कुठल्याही गोष्टी दाखवत असतो. बघा, फ्रेंडशिप डे, व्हॅलेंटाईन डे, 31 जाणून बुजून परकीयांचे सण आपण आनंदाने साजरे करतो. आपल्या प्रत्येक सणाला शास्त्रीय कारण आहे. साधं जेवायला बसलो तर आपण चित्रावणी घालतो, ताटाभोवती पाणी फिरवतो, त्याला शास्त्रीय कारण. बाकीचं ते म्हणजे धर्म
पूर्वी काय आता स्पार्टेकच्या फरशा नव्हत्या किंवा चांगल्या चांगल्या लाद्या नव्हत्या, भुई होत्या, शेण असायचं, वर आड असायचं. जेवायला बसल्यानंतर त्या ताटाभोवती पाणी फिरवल्यानंतर बाजूला मुंग्या किडे फिरणारे ते पाण्यामुळे आत यायचे नाहीत. हे शास्त्रीय कारण आहे. प्रत्येक गोष्टीला हिंदू धर्माचं शास्त्रीय कारण आहे. पण आपल्याला कळत नाही, आपण परक्यांचं घेतो, परक्यांचं खरकट खातो. कारण आपण परक्यांच्या मनात, परक्यांच्या गोष्टीत आपण वाहून गेलेलो आहे. वाहून गेलो नाही, आपल्याला जाणून बुजून स्लो पॉयझन आपल्या अंगात हळूहळू पसरलेलं विष आहे. जाणून बुजून आपल्याला त्या मार्गाला नेलंय आणि आपल्याला तो इतिहास शिकवलाय. तो इतिहास शिकवलाय. लोकमान्य टिळकांना सुद्धा स्वराज्य पाहिजे होतं, स्वातंत्र्य पाहिजे होतं, आणि गांधीजींना बी स्वातंत्र्य पाहिजे होतं. दोघांचे मार्ग वेगळे आहेत. दोघांचे मार्ग वेगळे आहेत. एकांना क्रांतिकारकांच्या मार्गाने पाहिजे होतं, क्रांतीच्या मार्गाने, आणि एकांना उपोषण करून. आपण शिवाजी महाराज, संभाजी महाराजांच्या विचाराची माणसं आहे. ना कशी बेसे चलते, ना दोहे चलते, सल्तन चलते, ताकद चलते, हिम्मत चलते, लोही चलते. त्या ताकदीचा समाज निर्माण करायचा आहे. हिंदुत्ववादी कार्यकर्ता हा निर्भीड पाहिजे. हा मारणारा, ठोकणारा, हाणणारच पाहिजे. कारण गुरुजी कायम सांगतात, गुरुजींचं कुठलंही भाषण आहे का, हान, मार, तोड, तुकडे पाड. हे कुणाही तुकडे पाड. घरात जाऊन काय बायकोला मार सांगतात गुरुजी? आपल्या दुश्मनाला जो अंगावेल, सावरकर कायम सांगतात, एक गाल पुढे केल्यानंतर तुम्ही दुसरा गाल पुढे कराल, पण एक मुंडकं उडवल्यानंतर दुसरं मुंडकं कुठं आणाल. हे हिंदुत्व आपल्याला कळलं पाहिजे. हे हिंदुत्व कळलं म्हणजे लगेच उठायचं आणि मुसलमानांना शिवाय द्यायचं, त्यांना मारायचं असं नाही. आपल्या जर कोण अंगाव आलं तर त्यांना आपण सोडायचं नाही. हे शिकवण देणारं काम म्हणजे श्री शिवपटा हिंदुस्थानचं काम, आणि आपल्याला ते करायचंय. आपलं काम वाढलं पाहिजे. आपलं काम वाढता वाढता धर्मकार्य वाढेल. आपलं काम म्हणजे धर्मकार्य काम, आणि धर्मकार्य वाढत असेल तर प्रत्येकाची जबाबदारी आहे. प्रत्येकाने 100% आपापसातले वाद, भेद, मत सगळं बाजूला टाकून देऊन ह्या फक्त देश माझा त्याकडे वाटचाल केलं पाहिजे. हिंदुस्थानचे उपक्रम, दुर्गा माता जवळ बलिदान मास, संभाजी महाराज, दुःख वाटतंय की संभाजी महाराज, मी स्वतः बलिदान मास ज्यावेळेस पाळायला लागलो तेव्हा संभाजी महाराजांचा मृत्यू असा झाला, आणि संभाजी महाराजांचा मृत्यू वडूबुद्रुकला झाला, संभाजी महाराजांचा जन्म शिवनेर पुरंदरवर झाला. हे आम्हाला कळालं. मी हिंदुत्वादी कार्यकर्ता असून ज्यावेळेस बलिदान मास पाळतोय तेव्हा कळालं. संभाजी महाराज देश धर्म पर मिटणे, महापराक्रमी परम प्रतापी एक शंभू राजा था, तेजपुंज तेजस्वी आंखें निकल गई पर झुका नहीं, दृष्टि गई पर राष्ट्रोन्नति का दिव्य स्वप्न तो मिटा नहीं, दोनों पैर कटे शंभू के ध्येय मार्ग से हटा नहीं, हाथ कटे तो क्या हुआ सत्कर्म कभी छूटा नहीं, जिह्वा काटी खून बहाया धर्म का सौदा किया नहीं, शिवाजी का ही बेटा था वह गलत राह पर चला नहीं, वर्ष 300 बीत गए अब शंभू के बलिदान को, कौन जीता कौन हारा पूछ लो संसार को, कोटि कोटि कंठों में तेरा आज गौरवगान है, अमर शंभू तू अमर हो गया तेरी ही जयकार है. शेवटचं वाक्य, मातृभूमि के चरण कमल पर जीवन पुष्प चढ़ाया था, है दूजा दुनिया में कोई जैसा शंभू राजा था, जैसा शंभू. शाहीर योगेशांनी लिहिलेलं काव्य आहे. मातृभूमि के चरण कमल पर जीवन पुष्प चढ़ाया था. एखाद्या मंदिरात गेल्यानंतर मूर्तीला आपण जसं चरणावर फुल अर्पण करतो तसं आपण अखंड जीवन धर्मासाठी, देवासाठी, देशासाठी अर्पण करणारे संभाजी महाराज, त्यांचा जन्म आणि मृत्यू आपल्याला माहीत नाही. आपण हिंदू म्हणून गेला आपल्याला लाज वाटली पाहिजे. संभाजी महाराजांच्या बलिदानानंतर आपण एवढा मोठा इतिहास केला, एवढा मोठा पराक्रम केला की अटक ते कटकपर्यंत आपण मराठ्यांनी, महाराष्ट्राने राज्य केलं. हा इतिहास शिकवला पाहिजे. हा इतिहास जाणून बुजून आपल्याला शिकवलं गेलं. संभाजी महाराजांचा मृत्यू देव ते धर्माने झालाय हे सांगितलं जात नाही. हिंदू समाजात झालेल्या मनाच्या मशिदी त्याचं मंदिरात रूपांतर करायचं काम आपल्याला शिवाजी महाराज, संभाजी महाराजांच्या विचारांनी करायचे. आणि ते जर करायचं असेल तर 100% दुर्गा माता जवळ बलिदान मास आणि गडकोट क्रमात शिवाय दुसरं कुठलं औषध नाही. आणि हे करत असेल, अरे साधी उदाहरण आहेत. जितेंद्र आव्हाड, मी आनंददादा कर्मुशे ते आला आरतुरू म्हणत असतील कारण त्यांचं मन मोठं आहे, पण मी त्याला आरतुरू म्हणू शकत नाही. कारण तो मंत्री कसा, तो नेता होऊ शकत नाही. त्यांनी तमाशातला काय फरक नाही. कारण प्रसिद्धीसाठी मीडिया पुढं कायम तो यदा यदासी धर्मस्य, त्याला भगवद्गीतेचा श्लोक माहिती. कर्मुशांना हे जडे माणसं पाठवून त्यांना बंगल्यावर नेऊन बेदम कुत्र्यागत मारतात. समोर समोर आला असता तर आनंददादा कर्मुशेंनी त्याला फाडून काढला असता. त्या आनंददादा कर्मुशेंची ताकद बैल असती. पण ही वृत्ती का झाली छत्रपती, ही तर मला एक थोडं सुधर्मादादांची आठवण आली. सुधर्मादादा गोंधळेकर अत्यंत तेजपुंज माणूस, म्हणजे बोले त्याचा चाले त्याची वंदावी पावले. सुधर्मादादांचा विषय म्हणजे मी त्यांचा भक्त आहे. गुरुजींनंतर, नितीनदादानंतर मी त्या माणसाला गुरु मानतो. कारण गुरुजी काय आहेत ते त्या माणसाने आम्हाला शिकवलं. सुधर्मा दादा, परंतु सुधर्मा सर्वांनी 100% घ्यावा. त्यांचे विचार बोले तसं चाले, त्यांचे वंदावे पावले. गुरुजी काय आहेत, श्री शिवपटान काय आहेत ते त्यांनी आम्हाला शिकवलं. आणि आम्ही स्वतः त्यांच्याबरोबर, मी स्वतः
माझ्यानंतर जरी त्या कामात आले असेल तर ते माझे गुरु काय आहेत, तर त्यांचं आचरण, त्यांचं वागणं, त्यांचं बोलणं, त्यांचं राहणीमान त्याला जोड नाही तोड नाही उपमान आहे. शिवाजी महाराज, संभाजी महाराज, गुरुजी कळणारा एकमेव माणूस महाराष्ट्रातला मला वाटते सुधीरदादा गोंधळेकर आहेत. कारण त्यांच्याबरोबर मी फिरलोय, अमरावतीला प्रचारक बनून गेलोय, बघितलंय, आम्ही त्यांचं कार्य बघितलंय. ते असते तर आनंदाचा कर्मोशना 100% जितेंद्र आव्हाडाला त्या मार्गाने, नितीनदादा सोडले तर दुसरं कोणी त्याच्यावर आवाज बी उठवला नाही. आपण नुसतंच फेसबुकवर आणि ट्विटरवर 100% योग्य उपक्रम आहे. तुम्ही बोलले ट्विटरवर निषेध केला पाहिजे, पण लक्षात ठेवा हातरुणात झोपताना प्रेरणा मंत्र म्हणून काय फायदा नाही. तसंच ट्विटरवर आणि फेसबुकवर निषेध करून काय फायदा नाही. निषेध केला पाहिजे कारण ही काळाची गरज आहे, लोकांनी जास्त दिसलं पाहिजे. पण जितेंद्र आव्हाडाला नागडं करून मारलं पाहिजे होतं, कारण त्यांनी काहीच चूक नसता आनंदादानं त्यांनी मारले म्हणल्यावर त्याला सुद्धा त्याच पद्धतीने मारलं पाहिजे होतं. आणि 100% लॉकडाऊन उठल्यानंतर त्याला सुट्टी नाही. भगवंत बी सुद्धा भगवान की घर देर आहे अंधेर, भगवंताने सुद्धा त्याला आजारी पाडलाच. त्याला काय झालं असेल नसेल आपल्याला काय, त्याला काय होऊन द्या, तो मोरदेण्याचं जगून द्या, आपल्याला त्याचं काय घेणं नाही. पण तो आपल्या नादाला लागलाय, त्याला आपण सोडायचं नाही. अशा बऱ्याच गोष्टी आहेत धर्मासाठी. कुठल्याही गोष्टी धर्मावर आक्रमण, तुम्ही शाहरुख खान, सलमान खान यांचे पिक्चर बघा, सगळे देशविरोधी पिक्चर आहेत त्यांचे. हळूहळू केलेलं स्लो पाहिजे नाही. टीव्हीची ॲडव्हर्टाईज बघा, कुठल्याही टीव्हीला ॲडव्हर्टाईज लागते तुम्हाला इटलीचं ती इटालियन आहे राईस, कुठल्या तरी हिमालयात एखादा साधू बसलेला असतो, तो तपस्याला जातो की लगे ती माईक घेऊन त्या जात्यात विचारायला की आप या क्यों बैठे हो हिमालय में. आयशे साधू 100% नग्न असतात, लंगोटावर असतात, आयशे क्यों बसते तो तो लगेच म्हणतो मी लसची कुजी घालतो. लस कुजी नाही, अरे हिमालयात उघडं राहून तपश्चर्या करणं फक्त हिंदूंच्याच साधूंच्याच अंगात दम होता, कारण तेवढी तपश्चर्या करायला लागायची. पण आपण काय नाही, सगळे हसतात, ख्याक्या ख्याक्या कुकू हसतात. आपले हिंदू समाजाला कितीही बोला, ह्यांना काही करा, ह्यांच्यावर किती आग वका काय वका, ह्यांना चीड नाही. ही चीड वेळोवेळी मंदिरावर आक्रमण झालेले, मशिदी बांधल्या, मंदिर पाडून मशिदी बांधल्यात, ती मशिदी पाडून मंदिर बांधल्यात, हे पुरावे आहेत. पुराव्याशी बोलतोय. कुठलीही गोष्ट तुम्ही अभ्यास करा, सगळं कळेल. महबूब अली खान ह्याचा आचार्य महेंद्रपाल झालाय फक्त हिंदू धर्माचा अभ्यास करून. हा धर्माचा अभ्यास, प्रभू रामचंद्रांचा अभ्यास, श्रीकृष्णाचा अभ्यास प्रत्येकाला कळला पाहिजे. आपलं काम वाढण्यासाठी आपण यथेच्छ प्रयत्न केला पाहिजे. 100% आपण पळलं पाहिजे. हे काम ना माझं, ना तुमचं, ना कुणाचं, ना गुरुजींचं, ना हे काम देवाचं, देशाचं, धर्माचं, भगव्या झेंड्याचं. शिवाजी महाराजांचं असं मी बोलतोय की तुम्ही गैर अर्थ घ्याल, हे काम कुणाचं वैयक्तिक नाही, हे काम धर्माचं, देवाचं, देशाचं आहे, भगव्या झेंड्याचं आहे. त्या भगव्या झेंड्यासाठी आपण अहोरात्र पळलं पाहिजे. प्रत्येकाला भेटून सांगितलं पाहिजे. एका काळीवाईमध्ये 4 जणांचे आता जवळजवळ 40,000 कार्यकर्ते झाले. हे फक्त पळल्यामुळे झाले. मी एकटाच नाही तर माझ्याबरोबर अनेक जण पळलीत. फक्त पळणारा माणूस तयार करायचा आहे. खंडाळमध्ये अनेक जण पळलीत, जावळीमध्ये, म्हणजे माझ्याकडे ती बाग 4 तालुके होते, वाई, खंडाळ, महाबळेश्वर आणि जावळी. आम्ही सगळ्यांनी एकत्र, वाईमधले सहकाऱ्यांनी, सगळ्यांनी, नाव कुणाचं घ्यायचं नाही, सगळ्यांनी आम्ही पळलो म्हणजे काय कळलो, काय मॅरेथॉन स्पर्धा जिंकायला पळलो नाही, तर आम्ही गावोगावी जाऊन बैठका घेतल्या. आता फेसबुकच्या माध्यमातून आपण गावाला जाऊन बैठक घेऊ शकत नाही, कारण लॉकडाऊनचा नियम पाळायचा आहे, सोशल डिस्टन्सिंगचा पाळायचा आहे. पण आपण प्रत्येकाला फोनवर करून, एखादा शेजारी असला त्याला सांगून, फेसबुकच्या माध्यमातून, व्हॉट्सअपच्या माध्यमातून त्याला धर्मकार्य, गडकोट मोहीम, बलिदान मास, दुर्गा माता जवळ, हे उपक्रम आता समजून सांगतो. दुसरं काय काम आपल्याकडे नाही. आता शेतकरी असेल त्यांना शेती आहे, पण बाकी काम आपल्याला काय नाही. त्यामुळे आपण ते समजून सांगितलं पाहिजे, लोकांपर्यंत ते प्रसारित केलं पाहिजे, लोकांपर्यंत नेलं पाहिजे. 100% लोक तुमच्या म्हणण्याला, आतापर्यंत एकाही गावात आम्ही गेलोय तिथं काम सुरू झालं नाही असं झालं नाही. हा अहमपणा म्हणून सांगत नाही आपण. लोक आपल्याला, त्यांना काय पाहिजे, लोकांना काय पाहिजे ते आपण दिलं तर 100% भेटतात. वर्तमान काळ किती घातक आहे एवढं सांगितलं तरी आपल्याला लोक येतात. दुर्गा माता जवळ बलिदान मास, गडकोट मोहीम 100% सुरू करतात. गडकोट मोहीम हा उपक्रम गुरुजींनी सुरू केला. संतांच्या डोक्यातलं सुरू झालेला उपक्रम हा 100 लय चांगला असतो, त्याला कुणी प्रश्न उत्तर करायचे नसतात. गडकोट मोहीम शिवाजी महाराज, आपण काय गडकोट मोहिमेवर नुसतं फिरा जात नाही, तर तिथली माती कपाळाला लावला जातो, आणि ती पद्धत म्हणजे गडकोट मोहीम आहे. दुर्गा माता दौड, अंधारातही सर्व पाहू शकते, ऐशा आम्हा नेत्र दे, अग्नीलाही बसेल स्पर्श करिता, चटका असे चित्त दे, निद्रा भूकतहा गिळण्यामध्ये शक्ती दे, आंबे दे शिव सुदृशिवरी भक्ती कृती धरे दे. आई तुळजाभवानीला नवरात्र बसल्यानंतर आपण हे मागणं मागा जातो की आई आम्हाला शिवाजी महाराजांची ताकद, ऊर्जा, आग, रग, धग, उकळी उसळ दे. ही मागण्याची पद्धत म्हणजे दुर्गा माता दौड. त्या दुर्गा माता दौडमध्ये ह्या कार्यक्रमात आम्हाला स्वतः वाई तालुक्यामध्ये कार्यकर्ते भेटले. फलटण तालुक्यामध्ये, महाबळेश्वर, जावळी तालुक्यामध्ये भरपूर कार्यकर्ते भेटले आणि आपलं काम वाढलं. आपलं काम 100% आपलं काम अहमपणा कोणी सोडून द्यायचा. मी
हा शब्द खरोखर चुकीचा आहे. आपल्या कुठल्याही कार्यकर्त्याने मी पणा आणला नाही पाहिजे, कारण गुरुजी त्यांनी कधी मी पणा कधी आणला नाही. एकदम 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 शुकासारखे वैरागी ज्याचे म्हणलं, शुक ऋषी अत्यंत त्यागाने राहायचे. समर्थ रामदास स्वामी त्यागाने राहायचे, तसेच गुरुजी राहतात. गुरुजीचा त्याग, गुरुजींना कधी प्रसिद्धीसाठी ते हापवले नाहीत. कुणाला सगळ्यांना नाही तर मग काय इमाम बुखारीवर चिडणार का? गुरुजी चिडणारच. गुरुजी चिडल्यावर त्याच्यावर दुर्लक्ष करायचं, त्यांच्याकडे म्हणजे चिडायचं नाही, रागवायचं नाही, आपण रुसायचं नाही, आपण आपलं काम करायचं. अरे त्यांना दुसरं काय आहेच नाही गुरुजींना, फक्त धर्मकार्य, दुसरे काय त्यांच्या डोक्यात विचार बी नाहीत. त्यामुळे गुरुजी सगळ्यांवर चिडणार, माझ्यावर तर सारखे चिडतात, हे सगळ्यांना माहिती. पण गुरुजी हक्काचा माणूस आहे, चिडणारच. मौलाना इमाम बुखारी नाही चिडणार गुरुजी, संदीप जायगडवर चिडतील, शिवपेठेच्या कुठल्याही तारखेवर चिडतील. त्यामुळे गुरुजींवर गुरुजी चिडले, म्हणजे माझ्यासारख्याच नाही, कुठल्याही कार्यकर्त्यांवर गुरुजी चिडले तरी आपण त्यांच्यावर रागवायचं नाही, आपण त्यांच्याकडं कुठल्या गोष्टीत अडकायचं नाही, आपण काम करायचं. गुरुजींना हवं असं हिंदू राष्ट्र निर्माण करण्यासाठी हवे असे धारकरी निर्माण करायचे. 32 मन सुवर्ण सिंहासन येणाऱ्या काळात लवकरात लवकर होणार आहे, ही आई तुळजाभवानी चरणी प्रार्थना करूया. कारण हा विचार गुरुजींच्या मनातला आहे, गुरुजींच्या स्वप्नातला विचार आहे, आणि गुरुजींचं संतांनी बोललेलं कधीही खरं होतं. मला स्वतःला अनुभव आहे. छत्र बसवणार होतो आम्ही 2007ला पहिली मोहीम. गुरुजी म्हणले आपल्याला छत्र बसवायचे. 2006ला भव्य आणि दिव्य कार्यक्रमात छत्र बसवलं. 32 मन सुवर्ण सिंहासन जरी पैसे भरपूर लागणार असतील तरी महाराष्ट्रातल्या लोकसंख्ये इतके पैसे लागणार नाहीत. 100% आपण चांगल्या पद्धतीने पळल्यानंतर 32 मन सुवर्ण सिंहासन होणार म्हणजे होणार. कारण ते सांगितलंय कोणी, गुरुवारांनी. आपण हे करताना आजूबाजूला बाकीच्या ठिकाणी सगळीकडे लक्ष दिलं पाहिजे. आपल्यावर हळूहळू आपल्या मनात विष पसरवलं, आपल्या अंगात विष पसरवलं जातंय. हिंदुत्वात आपल्या अंगातनं काढून आपल्या निधर्मी नावाचं एक म्हणजे गांडोळ्यासारखं जगायला प्रशासन, त्यावेळेचं सरकार, त्यावेळेचा अभ्यासक्रम आपल्याला शिकवत होतं. आपल्याला नशीब चांगले गुरुवर्य संभाजीराव विनायकराव भिडे गुरुजींसारखा आपल्याला मार्गदर्शक गुरु स्थानीय असलेले नेतृत्व सापडले. त्यांच्या मार्गदर्शनाखाली चालूया. एक लक्षात ठेवा, एक सांगतो, काम करत असताना कुठलीही गोष्ट म्हणजे आपला अडचण हा नावाचा प्रकार कधी शिवला नाही, मला स्वतः शिवला नाही, अडचण कधी आले नाही. कुठल्याही गोष्टीत, कुठल्या धर्माच्या कार्यात असून द्या, कुठं बैठकीला जायला असून द्या, कुठल्या याला असून द्या, अडचण कधी आली नाही. अडचण आपल्याला येऊ शकत नाही, कारण आपलं हे काम देशाचं, देवाचं, धर्माचं आहे. भगवंत काम करणाऱ्याच्या मागे कायम पाठीशी उभा असतो, 100% असतो आणि असतोच. त्या भगवंताचं काम आहे, मार्गाने आपल्याला मदत करतो. गुरुजी संत आहेत, ही काय म्हणजे सांगायची गरज नाही. गुरुजी संत 100% आहेत, 101% गुरुजी संत आहेत, कारण गुरुजींना संतत्व प्राप्त आहे. गुरुजी आम्हाला गुरुजी लहान असताना भेटले असते तर आम्ही आता खूप मोठे झालो असतो. खरोखर एखाद्या चांगल्या सुशिक्षित म्हणजे जास्त शिकलो असतो. आमचं शिक्षण कमी आहे. गुरुजींचा सहवास आपल्याला तुकाराम महाराज, ज्ञानेश्वर माऊली, रामदास स्वामी यांचा सहवास लाभला नाही. शिवाजी महाराज, सावरकर, संभाजी महाराज, त्यांचे असंख्य सरदार मावळे यांचा सहवास लाभला नाही. त्यांच्या रूपाने शिवाजी रूपातील जाणे हरीला, तसंच तुकाराम महाराज, रामदास स्वामी, ज्ञानेश्वर माऊली रूपातील जाणे गुरुजींना मराठा म्हणे अशा वगैरे. गुरुजींचा सहवास आपल्याला लागतोय. त्या संतांच्या पावलाची धूळ आपल्या अंगाला लागली तरी मागं केलेली पाप त्याचं पुण्यात रूपांतर होतं. अगदी तसंच गुरुजींचा सहवास आपल्याला लाभलाय. त्या सहवासामुळे आपण सगळीकडे कोण कुणाला विचारत नव्हतं. एक काळी श्री शिवपडा हिंदुस्थान म्हणजे लक्षात ठेवा, आपण एका माळ्यात गुंफलेलो धागा आहे, त्या धाग्यात आपल्याला शिवपेठांनी गुंफवले, आणि ह्याचा फायदा धर्माला, देवाला, देशालाच होतोय, दुसऱ्या कशाला होत नाही. त्यामुळे आपण आपल्या इथं काम, प्रत्येक ठिकाणी काम सुरू करूया, ठिकाणी जाऊन बैठका घेऊया. लॉकडाऊन आज ना उद्या, उद्या ना परवा, वर्षांना 10 वर्षांनी उठणार. लॉकडाऊनवरून विषय निघाला. पोलिसांवर सगळ्यात जास्त हल्ला कुठल्या समाजाने केलाय ते आपण शोधून काढलं पाहिजे. सगळ्यांना माहिती आहे, पण नवीन बातमी आलेली 70 कोटी काहीतरी सरकारने दिलेत रमजानला. दिवाळी असते तर दिली नसते. कारण हिंदू स्वभाव समाजाला, हिंदू 100% शिकला, मुसलमान दोष द्यायचा नाही. त्यांच्याकडून खरोखर ती धर्माबद्दल अभिप्राय देते, धर्माला तडजोड कधी करत नाहीत. आपण प्रत्येक वेळी 5-5 मिनिटाला आरती करताना बी आपण तंबाखू खातो. त्यामुळे काय दुसरी सांगायची गरज आहे. मंदिरात जाऊन हिंदू समाज, हिंदुत्ववादी कार्यकर्ते मी बघितलेत स्वतः. आपण आपलं काम आपल्या पद्धतीने करूया. ह्या जो विषय झालाय आता, पोलिसांना सगळ्यात जास्त त्रास दिला, त्यांच्यावर हल्ले झालेत, ते कोणी केलेत शोधून काढा. शिकवण आपल्या धर्माची तशीच आपल्याला शिकवण नाही.
पण ज्यांनी पोलिसांवर हल्ले केलेत त्यांना चोपायची ताकद आई जगदंबा आपल्याला देणार आहे. कारण शिवाजी महाराज संभाजी महाराजांचं रक्त आपल्या अंगात खेळतंय, आपल्या हृदयात खेळतंय, आपल्या तनात मनात अंतर्मनात दहाव्याच्या काळात लहान मोठ्या मंदिर गुरु सांगितल्याप्रमाणे छत्रपती शिवाजी महाराज संभाजी महाराज त्या रक्ताच्या त्या ताकदीने आपण गेलं पाहिजे, चालून गेलं पाहिजे, पोलिसांना सहकार्य केलं पाहिजे, प्रशासनाला सहकार्य केलं पाहिजे, डॉक्टरांना सहकार्य केलं पाहिजे, गरिबांना 100% मदत केली पाहिजे. सगळ्यांना अनेक कुटुंब बेघर कुटुंब आहेत, हातमजूर आहेत, पोटावर म्हणजे हाताच्या पोटावर जगणारी माणसं आहेत, काम केलं तरच जगणार आहेत, काम नाही केलं तर उद्या खायला वांदेत. अशांना प्रत्येक धारकऱ्याने श्री शिवपडा हिंदुस्थान 100% गरिबाची संघटना आहे. गरीब आपल्या कार्यात जास्त मोठे नाहीत, कारण हे काम ज्यांच्या पोटातला आग आहे, ज्या पोटात खळगा आहे त्यालाच हे कळतं. हे श्रीमंतांना लवकरात लवकर कळणारं काम नाही. पण तरीसुद्धा आपण हे काम चांगल्या पद्धतीने चांगल्या ताकदीने उभं केलं पाहिजे, सगळ्यांना मदत केली पाहिजे. ही मदत आपण वेळोवेळी भूकंप झाला, पूर आला तेव्हा आपण प्रत्येक वेळी मदत केलेलीच आहे. पण आता सुद्धा ह्या कोरोना नावाच्या नैसर्गिक आपत्तीत प्रत्येकाला मदत केली पाहिजे. कारण ही गुरुजींची शिवाजी महाराज संभाजी महाराजांची शिकवण आहे. आपल्याला गुरुजींची शिकवण आहे म्हटलं आपण 100% आदेश न येताच आपण कामाला सुरुवात केली, पण जास्त ताकदीने आपण काम केलं पाहिजे. आणि दुसरी गोष्ट, कार्य वाढवण्यासाठी प्रत्येकाने पळलं पाहिजे. कार्य वाढवण्यासाठी प्रत्येकाने पळलं पाहिजे. आपण लक्षात ठेवा, धर्म टिकला तर देश टिकणार आहे, आणि देश टिकला तर आम्ही हिंदू समाज टिकणार आहे. जात नष्ट करून धर्मासाठी प्रत्येकाने एकत्र येऊन प्रत्येकाला भेटून आपण सगळ्यांना घरीदारी जाऊन सांगितलं पाहिजे की देशासाठी जगायचं तर शिवबानं सांगावं धाडलं आहे. म्हणजे देशासाठी परवानगी केली तनाची, आठवण ठेवा शिवरायांच्या गुणाची. त्या छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार, संभाजी महाराजांचे विचार दहाव्याच्या काळात लहान मोठ्या मिटून तांबड्या पांढऱ्या पिशवीत ठसण्यासाठी भिमण्यासाठी आपण प्रत्येकाने इथून मागं इथून पुढं करत आलोयच, पण इथून पुढं जास्त ताकदीने केलं पाहिजे. कारण येणारा काळ घातक आहे. भविष्यात तिसरं महायुद्ध होण्याची नांदी आहे. आपण बघतोय अमेरिका चीनला उत्तर देते, चीन अमेरिकेला उत्तर देतोय. तिसरं महायुद्ध झाल्यानंतर मला एक सांगावं, ही तबलिकी आलेत, नाहीतर ती मरकजवाले आलेत किंवा बाकीची काय सांगणार आहेत. आरक्षण जेव्हा देशात माजेल तेव्हा हे पोलिसांवर हल्ले करतात, आपल्यावर हल्ले करायचे कमी होतील. शिवाजी महाराजांची कौटिल्य चाणक्यता, अग्नी दाहकता, मधु मधुरता, गुरुजी कायम स्वतंत्रता, गंगा निर्मलता, हरि अभयता, मारुती गतिमानता, कौटिल्य चाणक्यता, हे सारे सहित कुठे राहते? शिवसूर्य सदृश उरी, अम्मा उरी, हिंदू उरी नांदती. आपल्या उदरात, आपल्या डोक्यात, आपल्या चित्तात, आपल्या मनात, आपल्या हृदयात शिवाजी महाराज संभाजी महाराजांचे विचार कायम पाहिजेत. कारण अखंड सावधान असावे, दूषित कदापि नसावे. संभाजी महाराजांना समर्थ रामदासांनी लिहिलेलं पत्र होतं, म्हणून संभाजी महाराज कायम सावध होते. शिवाजी महाराज कायम सावध असायचे, म्हणून शत्रू सैन्याला लोळवू शकले. औरंगजेबाला इथे गाडला, अफजल खानाला फाडला, शाहिस्तेखानाला तोडला. ती ताकद पुन्हा एकदा आपल्याला मिळायची असेल तर शिवाजी महाराज संभाजी महाराजांच्या विचाराशिवाय पर्याय नाही. शिवचरित्र रोज 2 पानं वाचली पाहिजेत. आपण प्रत्येकाला जाऊन भेटलं पाहिजे, प्रत्येकाला जाऊन सांगितलं पाहिजे की बाबांनो, हिंदू धर्माचं काम केल्याशिवाय आपण टिकू शकत नाही, राहू शकत नाही, जगू शकत नाही. आपण लक्षात ठेवा, हिंदुत्वादी काम करणं म्हणजे काय, आता मी सोशल मीडियाला आहे त्यामुळे जास्त बोलता येत नाही मला, पण आपण काम केलं पाहिजे. काम केल्याशिवाय दुसरा काही 100% शिल्लक राहत नाही. एकच सांगतो आता, असारा जीवित केवळ माया रडगाने हे गाऊ नका, घेई झोपात तो नर मेला संशयाचा घेऊ नका. आपण धर्मकार्य जर केलं नाही तर 100% आपली नामशेष होण्याची प्रगती अत्यंत वेगाने वाढणार आहे. धर्मकार्य जर टिकून राहिलो, धर्मकार्य केलं तर आपण जगातला कुणाच्या बापाचा बाप आपल्या नामशेष करत नाही. साधं उदाहरण जाता सांगतो, 2018 सालच्या 20 सालाच्या पूर्वीचा ख्रिश्चनांचा इतिहास नाही, 1600 वर्षापूर्वीचा इतिहास मुसलमानांचा नाही, आणि धर्मांचा इतिहास एक कितीही केलं तरी 2,500-3,000 हजार वर्षापूर्वीचा नाही. प्रभू रामचंद्र, रामायण, वेद, मॅक्स मुल्लर स्वतः सांगतोय, परकीय इतिहासशास्त्राने सांगतोय की हे वेद आणि हे पुराण ही किमान 10,000 वर्षापूर्वी लिहिली असतील. अखंड वर्षातील लाखो वर्षांची परंपरा असलेला हिंदू धर्म, त्याचा फक्त एकमेव भारत हा देश आहे, तो पण निधर्मी आहे. हिंदू राष्ट्र म्हणून नाही आहे, तो सुद्धा निधर्मी आहे. ख्रिश्चनांचे, मुसलमानांचे देश जगात किती आहेत बघा, किती फोपावलेत ते, कारण ते धर्मासाठी पचरलेले आहेत. जास्त शिकलेला मुसलमानाचा मुलगा तो कट्टर, तो मशिदीत जायला कधीही लाजत नाही. पण हिंदू समाजाचा मुलगा शिकला तर देवाला तो पाया पडायला सुद्धा असं करतो. पर शिवाजी महाराजांनी कधी असं केलं असेल का? शिवाजी महाराजांनी कधी संस्कृती सोडली असेल का? शिवाजी महाराजांनी धर्मात सोडून दुसऱ्यांचं आचरण केलं असेल का? ते विचार प्रत्येक हिंदुत्वादी कार्याने घेतले पाहिजेत. वेळ कमी मिळालाय त्यामुळे मी थांबतो.
वेळ कमी मिळाला त्यामुळे थांबतो. गीत परतच्या वेळेस एक विषय आज कसं होतं, मी आयुष्यात पहिल्यांदा फेसबुकवर बोललोय. विषय परत आहे ते 2-3 महिन्यांनी येणार आहे, त्यावेळेस गीत 100% सांगेन. काय चुकलं असलं तर मला तुमचा लहान भाव म्हणून माफ करा. पण श्री शिवपुरा हिंदुस्थानचं कार्य 100% देवाचं देशाचं धर्माचं काम आहे, ते तुम्ही केलं पाहिजे. आणि एक लक्षात ठेवा, माझं एक सर्व महाराष्ट्रातले जे बघतात त्यांना सगळ्यांना एक विनंती आहे, कळकळीची विनंती आहे. आपापल्या संघटनेत मतभेद आणि फूट आणि ती हा नालायक आहे तो नालायक म्हणत बसू नका. आपल्याला ज्यांचं पट्टं ते चांगलं पट्टं ते घ्या. कारण पुन्हा एकदा सांगतो, हिंदुत्व हा समुद्र आहे आणि संघटना या सगळ्या नद्या आहेत. शेवटी हा आपल्या सगळ्यांना तिकडे जाऊन मिळायचं आहे. आपल्यावर अडचण आल्यानंतर संघ येणार, संघावर अडचण आल्यानंतर आपण येणार, सनातनवर अडचण आल्यानंतर आपण येणार, आपल्या अडचण आल्यानंतर ती येणार. आणि असं वेळोवेळी झाले. आपण मध्यंतरी सनातनला शिवाय होतो, पण आनंददादांच्या वेळेस ती धावून आलीच ना. म्हणजे हा विषय मी कुणाला टोचून बोलण्यासाठी नाही. आपण हे सगळ्या संघटना आपले आहेत, सगळ्या संघटना आपल्या आहेत. आपण मोठ्या मनाने चांगल्या दिल्याने एक जणांनी एक काम केलं पाहिजे. एवढं बोलतो, थांबतो.